अहिल्यानगर ब्रेकिंग ग्रो मोरच्या संचालक संदीप सावळे जेरबंद। 3 खात्यांवर ग्रो मोर घोटाळा संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे। कंपनीचा संचालक संदीप भास्कर सावळे याला राहता पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक असून न्यायालयाने त्याला 8 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। यापूर्वी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे याला अटक करण्यात आली होती। या फसवणुकीबाबत सुरुवातीला राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, त्यानंतर शिर्डी पोलीस ठाण्यातही या संदर्भातील गुन्हा नोंदवण्यात आला। हे दोन्ही गुन्हे पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे हे या प्रकरणात तपास करत आहेत। त्यांनी भूपेंद्र सावळे यांच्या विरुद्ध राहता आणि शिर्डीतील गुन्ह्यांचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले आहे। तपासादरम्यान करण्यात आलेल्या प्रारंभिक मनी ट्रेल अहवालानुसार या संपूर्ण योजनेत तब्बल 723 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे। भूपेंद्र सावळे विरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या दोन्ही गुन्ह्यांचा सखोल मनी ट्रेल करण्याचा निर्णय घेतला। प्राप्त प्राथमिक अहवालानुसार संदीप सावळे यांच्या नावावर असलेल्या 3 खात्यांमध्ये तब्बल 1 कोटी 35 लाख रुपयांचा संशयास्पद व्यवहार आढळला आहे।